करीब 1 महीने बाद मेरी गाड़ी को भाड़ा लगा और भाई मेरे इस 1 महीने के फर्स्ट भाड़े पे मुझे लगा नहीं था कि मेरे साथ कुछ ऐसा हो जाएगा। यार देखिए आगे मेरे साथ क्या हुआ, ठीक है। लेकिन ये साला कर क्या रहा है? हॅलो गाईज, भाईला सबस्क्राईब करा. मला शक्यच नाही आणि आम्ही गाडीतून सुद्धा उतरणार. ये कहाँ फंस गया भाई मैं? काही फरक नाही पडत. नाही होते ना आमचं दर्शन नाही होते असं पण आमचा गाणगापूरचा प्लॅन तर फेलच झाला ना. घ्या गाडी चौकीला. भाई मुझे माफ कर दो. 4:29 हो चुके हैं और 2 दिन से इतनी बारिश हो रही है भाई कि छुट्टी नहीं है। बारिश ने दी हम लोग को, ठीक है। पूरा पानी पानी हो गया बाहर। मैं आपको दिखाता हूँ गाड़ी स्टार्ट करके। और गाइज ये है मॉर्निंग का नज़ारा भाई तुळजापुर का, ठीक है। तो गाइज हम लोग पहुँच चुके हैं धाराशिव की रेलवे स्टेशन पे और ये रही अपनी भाई गाड़ी और कस्टमर आने वाले हैं। उनकी ट्रेन अभी जस्ट पहुँची है और बाकी वहाँ पे अपनी गाड़ी खड़ी है, वहीं पे रहेगी थोड़ा 5-10 मिनट जब तक कि कस्टमर आ नहीं जाते, ठीक है। मिलते हैं भाई डायरेक्ट सुबह में, क्योंकि वही कस्टमर आज दिन भर अपने साथ रहने वाले हैं। मैं कस्टमर को लेने आया हूँ भाई सुबह सुबह नहीं, अभी तो दोपहर के भाई 2:15 बज चुके हैं, 2:45 बज चुके हैं और भाई गाड़ी का डीजल भी खत्म हो गया। तो बारिश भाई साहब क्या बारिश हुई ना भाई, ऐसी बारिश भाई भयंकर, गाड़ी निकालने के लिए मेरे को टाइम नहीं मिला। भाई इस गाड़ी में अपने डीजल भर रहा है, ठीक है। भाई अपने कस्टमर आ चुके हैं तो भाई मैं उनका सामान रख देता हूँ पीछे। और अभी तो रुको, देते हैं बढ़िया से। क्लाइमैक्स अभी बाकी है। चौघींना मग मागं गर्दी होणार. राजा जी मला लक्ष नको का द्यायला? तू कोणाला लक्ष जाणार आहे? किलोमीटर वेलकम चालू केलं. हॅलो गाईज, भाईला सबस्क्राईब करा. गाड़ी स्टार्ट कर. नाही चालू जायचं. मी बोललो हॅलो. चॅटिंग पण झालं ना. हा हा बोला ना. पण दादा आपलाच काही बोलणं नव्हतं झालं. आम्ही दुसरं काही बघितलं नसतं का? झालंय तसं. तुम्ही सकाळी आमच्या दर्शनात किती वेळ गेला तुम्हालाही माहिती. पूर्ण आमचं प्लॅनिंगचं 3:13 वाजले. आम्ही आता कसं गाणगापूरला पोहोचणार आहोत आणि कसं अक्कलकोटला येणार आहोत. कंटेंट बाकी मग लेटच आहे ना. मग मी जाऊ कशी? माझी जर ट्रेनच जाणार आहे तुम्ही कशी जाणार आहे? हे बघा, ते जे भाडं बोलतात ना ते मला ऍक्सेप्टेबल नाहीये. मग ते तुम्ही नाही, मग तुम्ही मला सांगितलं होतं का त्यावेळेस का 300 किलोमीटर पेक्षा जास्त झाले पाहिजे म्हणून? मग आम्ही आमचं एसटीनी नसतो का गेलो सांगा बरं? एवढं आम्ही दगदग करून मुंबईवरून आलो. सकाळी आमच्या तुळजापूरला सुद्धा व्यवस्थित दर्शन नाही झालं. 3 वाजेपर्यंत आमची पोरं त्या लाईनिंग मध्ये उपास. हो दादा हॅलो, त्यांना तर सांगितलं बरं 350 चाल, मी 3300 करून ठेवतो, चाल 3200 करतो, ह्याच्या खाली जाणार नाही ना, परवडतच नाही ना. तेवढं डिझेल बी माझ्या गाडीला परवडायला पाहिजे की काही परवडतच नाही. नाही दादा, आम्ही त्यांच्याबरोबर ठरवलं होतं त्या हिशोबाने मी कुठेच गेली नाही चौकशी करायला. त्यांनी मला असं काही सांगितलं नाही. तुम्हाला माहिती गाणगापूरला जायचं होतं आम्हाला, पण का नाही गेलो? मला शक्यच नाही आणि आम्ही गाडीतून सुद्धा उतरणार. तुम्ही बसून राहू द्या गाडी. अरे खतरनाक लोग हैं. आमचं दर्शन नाही होते असं पण आमचा गाणगापूरचा प्लॅन तर फेलच झाला ना. नाही पण गाणगापूरला गाडी जात नाही आपली. मग त्याला मी काय करू? मग आता मी मग तरी काय त्यात माझी करू चुकी का? शकणार तिकडे आहे? जर पूर आला त्यात माझी चुकी का? मी का म्हणून एक्स्ट्राचे पैसे पे करायचे? तुम्ही काही होल्डिंग चार्जेस वगैरे काय बोलता दादा? होल्डिंग चार्जेस आमच्यामुळे लागलेत का? तो रोड असेल त्या रोडने 1 वेने न्यायला काय प्रॉब्लेम आहे? 64 किलोमीटर 975 रुपये 65 चे जर कन्सिडर केले म्हणजे 65 तुम्ही दोन्ही साईडचे जरी कन्सिडर केले तर 65 130 किलोमीटर झाले. त्याला इंटू 15 केले 1950. मी का पे करायचं? जर मी गेलीच नाही तर मी का करायचं पे? का 300 किलोमीटरचे पैसे दे जर मी तेवढे रनिंग करतच नाहीये. इधर को देख के बात कर भाई. काय करतो कैसे काम कर, त्याला तिकडे बोलू आपण, त्याला भेटू आणि त्याला चौकीला घेऊ आपण. समझ रहे हो? आम्ही काय आर्मी वाले, आम्ही काय भिकारी नाही. त्याला सांग दादा तुमच्या काय ते फायनल चौकीला सांगा. गाडी उचला. सोडून द्या आम्हाला तिथे तिथून आम्ही ना 10,000 रुपये देऊन जाऊ, गाडी चौकीला घेऊ. वैताग आला आता माहिती का? पोरं पण वैतागले, आम्ही पण वैतागलोय. तुमच्या काय ते फायनल सांगा आणि जाऊ दे. त्याला ना धमकावल्याशिवाय जागेवर नाही ना, त्याला फशीत ना. जाऊ दे, चल घ्या गाडी चौकीला, चल. कशाला वाढवताय? राहू द्या, दादा सांगा काय ते फायनल नका वाढवू. जाऊ द्या, चला निघूया. तुम्ही वाढवायचं नाही शेताई खरं. तुम्ही त्यांच्याकडून घ्या दादा. मी त्यांना पे याला केलेलं आहे. 3,000 रुपये देऊ, पण तुम्ही पहिला त्याला चौकीला बोलून घेऊ. चला चला स्टेशन चला. आणि त्याला तिथं बोलवा आणि याला पण 5,000 रुपये देऊ. मित्राला देऊ ना 5,000 रुपये देऊ आणि याला जाऊ रात्रीचं. पण त्याला चौकीला बोलू. तुम्ही जात आहेत ना दादा? आमचे फुकट पैसे आमच्यासोबत फ्रॉड झालाय. आता काय ब्लॉग पण होते, सगळं रेकॉर्ड पण झालंय. ब्लॉग बनवून टाका. झाले सगळे रेकॉर्ड चालू होतं काय? मग सगळं चालू दिसतंय सगळं तोंड तुमचं. खरंच vlog चालू आहे.
म्हणलं तुम्ही मी आता बघितलं. हे काय माझं जास्तीत जास्त होईल बघा 2900, त्या खाली होत नाही. ही हिशोब बघा. कसले 1,500 लावले? होल्डिंग चार्ज आहेत ताई ते. हो, चालेल. दिवसाचे. होल्डिंग चार्ज जाऊ दे. होल्डिंग आम्ही चार्ज कोणा- आम्ही कोणाला होल्डिंग चार्ज लावले का? एअरपोर्टला पोहोचा. आणि त्या माणसाला भेटायचं. काय ठरलं तुमचं? 1900. 2800 होत्यात, 2900 आणि 2900 ही आणि सकाळचं 1,500. बरोबर. 2900 ना? 1900 ना? 1900 हो. 2900. हो, 1900 नाही, होल्डिंग नाही. चार्ज नाही देणार मी. अहो नाही, 1900 होल्डिंग मग चार्ज मला देणार परवडत नाही. मग मी नाही, सांगितलं तुम्हाला नाही, 2900 होत्यात. 1900 नाही होणार. नाही, मग सकाळचे माझे 1,500 रुपये देऊन टाका. सकाळचे आहे 1,500. सांगा. सकाळचे सकाळचे 1,500 ठरलेले आहेत. गाडीत उतरणारच नाही मी तशी तर. मग तुम्ही त्यांना बोला मग. त्याच्याकडून वेटिंग चार्ज घेऊ त्या आणि त्याला माणसाकडनं- भेटू आपण. हा, तुम्ही त्यांचं काय काय असते बघा तुम्ही. हा ना काका? करणारच नाही तर आम्ही मी उतरणारच नाही तशी गाडी. माझं होत नाही, त्यापेक्षा कमी होत नाही बिलकुल पण. काका हे बरोबर तुम्ही टायमिंगला पकडता ते आम्हाला बाकी काही नाही. अहो माझंही पहिलं भाडं आहे, तुम्हाला काय सांगू. खरं सांगायचं माझं, ही गाडी घेतल्यापासून पहिलं भाडं आहे. पहिल्या भाड्याला मी तुम्ही तरी पण कमी घेतलं असू द्या म्हणलं, गाडी आपली आणि एक पण भाडं झालं नाही. 3,500चं भाडं ह्यांनी मला 2,500 द्यायला लागले होते, पण लास्टला फायनल आमचं 2700मध्ये ठरलं. तर माझ्या पहिल्याच भाड्याची असा मला अनुभव भेटला आहे की गाडीत माणसं बसवायच्या अगोदर नक्की त्यांना सगळे रेट सांगा, काही हिशोब ते सगळं सांगा आणि परतच गाडी ठरवा. गाडीत बसवू द्या कस्टमरला, नाहीतर असं वरच्यावरही धंदा करून जमत नाही. तो गाइस हमने कस्टमर को छोड़ दिया कलकोट में. थोड़ी सी बहस हो गई थी जो कि आप देख ही पा रहे होंगे भाई वीडियो में, ठीक है. लेकिन कोई नहीं, सब शॉर्टेड हो गया था. गाइस पेमेंट तो हो गई है, अब मैं निकल रहा हूँ, ठीक है. भैया चेक कर रहे हैं कि गाड़ी में कुछ रह गया कि नहीं. चलते, बाय 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 बाय. हाथ तो मिला लो भाई एक बार. इसको फॉलो करो. हाँ ठीक है भाई, थैंक यू. देखो भाई रेंट तो मिल गया है, पहुंच गए थे. ज़्यादा कोई परेशानी नहीं, परेशानी इनकी नहीं थी, पार्टी की परेशानी डीलर की हो गई थी. तो क्या ही कह सकते हैं, बताओ भाई, डीलर ने गलती की है. जिसने भी मेरी गाड़ी लगाई थी, अब मैं नाम नहीं लूँगा, ठीक है भैया, सॉरी.